रामनाम भावना, तुम्ही कशात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आज आपला दुसरा पेपर आहे हिंदीचा. तरी आज पण कालच्याप्रमाणे आज लवकर आलो आपण, पण ST अर्धा तास उशिरा आली. इथं आपण 7:30ला पोहोचलो. बाकी तशी आता तिथं त्या मुलांकडे पाहून मला लहानपणीची आठवण आली, कारण आम्हाला पण असा कचरा गोळा करायला लावायचे शाळेत. तरी आता दुसरा पेपर आहे हिंदी, उद्या मराठी. बाकी तसं आता आपण बसू इथं कुठेतरी, इथं समोर बसू किंवा तिथं बसू. काल आपण तिथं बसलो होतो. तर मुलांकडून कचरा गोळा करून घेतात ते सर. पाहू शकता समोर मुलं. मग काही नाही, आपण तसं बसू थोडं आणि आपण मग पेपर तर लिहायला जाणारच आहे. पण इथं बसलो. बाकी हळूहळू मुलं यायला लागली आणि शाळेतल्या मुलांची शाळा सुटली. बाकी आता जाऊ आपण पेपर लिहू. हिंदीचा पेपर आहे तसा. आणि हॉस्टेलमध्ये फोन देऊ ठेवायला. मग काय होतं काय माहीत पेपरला, तसं पाहू तसं काय होते काय नाही. हळूहळू मुलं येतात. अजून काही एवढे आले नाहीत मुलं, पण येतील हळूहळू येतील. 9:30 वाजून गेले. जय श्रीराम. तसं मग आता जाऊ आपण लिहू पेपर. आज आपण बऱ्यापैकी पेपर लिहिलाय तसं, तर मार्कावरती डिपेंड आहे ते. बाकी पेपर वगैरे सुटला, मुलं धुराडाच करत गेलेत. अशी रेस धरते ना, फुल रेस. मुलं सुटली, आता आपण सुटलो. आपल्याला गाडी कधी भेटेल याच्यावरती डिपेंड आहे की आपण घरी किती वाजेपर्यंत जाऊ. चाललो तर आपण घरी. सर येते, ते सर होते आम्हाला. तर जाऊ आता. तर आपल्याला मित्र भेटले होते, त्यांना विचारलं कसा गेला पेपर. पेपर एकदम भारी गेला, काही अडचण नाही आली. कॉपी चांगली झाली. कॉपी म्हणजे बाहेरून आली की तुम्ही लिहिला? आम्हीच लिहिली, बाहेरून नाही. किती मार्काचा? 60 मार्काचा. म्हणजे 60 मार्काचा पेपर लिहिलाय. म्हणजे कॉपी म्हणजे बाहेरून नाही आली. यांनी याचा पेपर पाय, त्याचा पेपर पाय, म्हणजे बरेच याचा त्याचा नाही, आपली पद्धत. आपण आपलीच लिहिली. आपण आपले म्हणजे यांनी आपण आपलेच पेपर लिहिले. काही नाही. बाकी हे सर्व ते येणारे आपल्याला शिक्षक लोक. हा चला. बाकी ते सर्व ते आपल्याला ते माझ्याकडे पाहतात वळून, हा काय करतो. बाकी आता जाऊ आपण घरी. चल ना, मला सोड ना. खरंच येतो ना पुढे थोडा घडव ना. आपण फाट्यावरती पोहोचलो. तिथं सकाळी तसं आपण STनेच गेलो होतो. बाकी आता आपण चाललो घरी. जाऊ आता घरी. घरी जायचं म्हणजे आपल्याला भूक लागले. सकाळी आपण तसं लवकरच जातो ना, तरी आता आपण जाऊ पटकन घरी. पटकन म्हणजे चालत जायचं आपल्याला. आपण चालतोय तरी किती टाईम लागतोय काय माहीत. बाकी आपले बुट बॅग वगैरे सगळं बाहेर ठेवलं होतं. फक्त आपल्याकडे पॅड हॉल तिकीट आणि कंपास बॉक्स दिली होती. बाकी ती पण कंपास पण पूर्ण खाली करून चेक केली, पण आपल्याकडे तसं काहीच नसते.
तो शॉर्टच ठेवतच नाही आपण. कुठं अपेक्षित नाही, कुठं काही नाही, कुठं एखादी चिठ्ठी नाही, काहीच नाही नेत आपण. आणि ते पण ते तिथं म्हणजे खूप खूप चेकिंग वगैरे करतात आणि आतमध्ये गेल्यावर पण चेकिंग करतात. प्रश्नपत्रिका देत नाहीत, त्याच्या आधीच चेकिंग करतात. तरी आता जाऊ आपण घरी. आपण घरी पोहोचून कपडे वगैरे चेंज केले, जेवण पण केलं. आता मित्र विचारतील पेपर कसा गेला. बऱ्यापैकी चांगला गेलाय तसं. बऱ्यापैकी म्हणजे कालच्यापेक्षा तरी चांगला गेलाय. पण विषय कोणता पण बॅक राहू शकतो, तसा विषय नाही. बाकी जाऊ आता आपण मित्रांकडे. आपण मित्रांपाशी बसलो होतो, तर मित्रांनी विचारलं कसे गेले पेपर, काय म्हणलं काय नाही. म्हणलं सरनी मार्क दिले तो होईल पास. बाकी हरिपाठ चालू आहे तसा. तर जाऊ आपण जाऊन आता उद्या मराठीचा पेपर आहे तसा. पाहू तसं आता काय होते काय नाही. जाऊ घरी बसू थोडं. पण आता जेवण केलं. बाकी जेवणाच्या अगोदर व्हिडिओ बनवला नाही, कारण आता उद्या आपला मराठीचा पेपर आहे. पेपरचा विषय तसा आहे, पण आता उद्या पेपर द्यायचा आपल्याला. तसं पाहू काय होतं काय नाही, पेपर कसं जातो आहे कसं नाही. तशी आता आपल्याला गाडी आहे टायमावरती जायला. तर भेटू मग उद्याच्या ब्लॉगवरती. काय होतं काय नाही तसं सविस्तर सांगू. जय शंभू नारायण.